ते तुमच्या सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। जनराज्य न्यूज। अति चुरशीच्या होत चाललेल्या मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात नेमकी कोण बाजी मारणार याची चर्चा सर्वच स्तरावर चर्चिली जात आहे, कारण या मतदारसंघात युती व आघाडी दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। अशातच जनतेचा कौल कोणाला असणार याची उत्सुकता सर्वसामान्यांपासून दिग्गजांपर्यंत आहे। 2004च्या वेळी जशी दोन राजकीय प्राबल्य प्राप्त असलेल्या नेत्यांमध्ये व अपक्ष उमेदवार यांच्यात तिरंगी लढत रंगून अपक्ष उमेदवाराने बाजी मारली, या निवडणुकीत देखील तसेच समीकरण जुळल्याची शक्यता वर्तवली जात आहे। अनेक दशकांपासून एकहाती सत्ता भोगणारे तथा 2004 मध्ये अपक्ष निवडून बाळासाहेब ठाकरेंना हा मतदारसंघ सपूत करून कट्टर निष्ठावंत शिवसैनिकाचा मान मिळवून अनेक मंत्रीपदे भूषविणारे भुसे हे सध्या चांगलेच अडचणीत सापडताना दिसत आहेत। या निवडणुकीत जसा त्यांना शिवसेना विभाजनाचा सामना करावा लागणार आहे व महाविकास आघाडीचे उमेदवार तथा शिवसेना उपनेते डॉक्टर अद्वै आबा हिरे हे त्यांना शिवसैनिक म्हणून आव्हान देत आहे, तसेच एकेकाळी भुसे यांचे सहकारी समर्थक असलेले 12 बलुतेदार संस्थापक बंडू काका बच्छाव हे देखील भुसे यांना घेरण्याची रणनीती आखत विधानसभेवर जाण्याच्या तयारीला लागले आहेत। म्हणून सध्याची 2024ची मालेगाव बाह्य विधानसभा निवडणूक तिरंगी होणार असल्याचे दिसत आहे। मात्र या तिरंगी लढतीत दादा आबा काका यांच्यापैकी नेमके कोण बाजी मारणार हे सांगणे कठीणच आहे, पण मालेगाव बाह्य मतदार संघाची परिस्थिती पाहता भुसे यांचे समर्थक असलेले बंडू काका बच्छाव आता सध्या स्पर्धक झाले, तसेच अनेक वेळा दादा भुसेंना निवडून देणारी तथा विजयाचे गणित ठरवणारी निर्णायक अशी मुस्लिम वोटिंग राज्यमंत्री दादा भुसे यांना भरभरून आशीर्वाद देणारी मुस्लिम मतदार भुसे यांच्यापासून दुरावलेला पाहायला मिळतोय की काय, कारण महायुती सरकारमधील नेते मालेगावात येऊन मुस्लिम समाजाच्या विरोधात भाषणबाजी केली असल्यामुळे व देशभरात भाजपाची मुस्लिम विरोधी भूमिका घेतल्याचा फटका मालेगाव शहरात दादा भुसे यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। ऐसी पार्टी को चुन के लाना हमारे लिए मुनासिब नहीं है। जो जात धर्म पर जाता है, जो मुसलमानों को से नफरत करता है, उनको तकलीफ देता है, ऐसी पार्टी को चुन के हमें नहीं लाना है। हमें जो इंसान दादा भुसे को मंत्री बनाए, मेरा नाम है फिरोज अहमद रईस अहमद। क्या दादा भुसे को मंत्री बनाने में मेरा बहुत बड़ा हाथ है। इसको नहीं लाना है। रॉड मारते हैं, राहुल अभी तक तो आए नहीं रॉड मारने के लिए। क्या वोट मांगने के लिए आएंगे? वोट मांगने के लिए आएंगे, तो अब की बार मैं दादा भुसे को वोट नहीं। मात्र आपल्या विकास कामांच्या जोरावर आणि विकासाची दूरदृष्टी ठेवत लाडक्या बहिणींच्या हिम्मतीवर भुसे हे निवडणूक लढत आहेत। तसेच महाविकास आघाडीचे तथा शिवसेनेचे उमेदवार व हिरे घराण्याचे वारस हे 2004 नंतर नाशिक नांदगाव असा प्रवास साधत तब्बल 20 वर्षांनंतर मालेगाव मतदारसंघात एंट्री घेत आहेत। अशातच गेल्या 20 वर्षात हिरे समर्थक हे हिरेंपासून दुरावले गेले नाही असे म्हणून चालणार नाही। बँकांना ठराव काय तरी मतदान माना पोऱ्याला आणि 2.5 एकर वावर आमले एकरच वावर वन पोरे असले माले 2 पोरं मी तिसरा आम्ही पोट भराना कसे। या आदो हिऱ्यानी माले लालची लाई पोऱ्याला दिसू बँकांना ठराव काय सोसायटीना छिटलई गुमी। आणि जसा महायुतीचे उमेदवार दादा भुसे यांना शिवसेना फुटीचा परिणाम सोसावा लागणार आहे, असाच शिवसेना विभागणीचा परिणाम महाविकास आघाडीचे तथा शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर अद्वै आबा हिरे यांना देखील भवल, हेही तितकेच खरे। शिवाय एका नॅशनल वृत्तवाहिनी टीव्हीने शिवसेना ठाकरे गटाला लोकसभेप्रमाणे
उमेदवार निवडीचा फटका मालेगाव बाह्य मतदारसंघात देखील बसणार असल्याचे शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणून जशी 2004ची निवडणूक लक्षवेधी ठरली होती तशीच ही निवडणूक लक्षवेधी ठरते की काय, कारण युती व आघाडीच्या उमेदवारांना बंडूकाका बच्छाव यांची रिक्षा मागे टाकत सुसुवाट वेगाने पुढे धावत असल्याचे दिसत आहे. म्हणून 2004 प्रमाणे मालेगावकर अपक्ष उमेदवाराला निवडून देता की काय अशी शंका निर्माण झाली आहे. मात्र खरे चित्र हे निकालानंतरच स्पष्ट होईल हेही तितकेच खरे आहे. जरा 5 कृषी महाविद्यालय बघून ये, हॉस्पिटल बघून ये, MIDC बघून ये. 71,000 आमच्या आई वडिलांचे आशीर्वाद मिळतात ते जरा तू बघून ये. 20 वर्ष दमाडा 20 ती 12 बलुतेदार 18 पकड जातींच्या सर्वसामान्य उमेदवारांची उमेदवारी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या निवडणुकीला सामोरं जातो. आणि या निवडणुकीच्या प्रसंगी समोर दोन्ही पक्षाचे उमेदवार आहेत, आपली अपक्ष आहे. मालेगावची जनता, गोरगरीब जनता, सगळ्या जाती धर्माचे लोक, हीच माझा नेता आणि हीच माझा पक्ष आहे. आणि अशा पद्धतीने आपण निवडणुकीला सामोरं जातो. सुनीलाबांनी 2-4 विषय ठेवले. बिर्याणी वणी का, मटण वनात का, बिर्याणी तजळी, मटण वना येतील तजळ येतील, वनात तरी खा मटण त्याच ना, दाबा बटन रिक्षा. आणि म्हणून या सगळ्या प्रकारामध्ये तुम्ही 1-2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. सत्ताचा आणि पदाचा उपयोग जनतेच्या, ज्यांच्या आशीर्वादावर निवडून येतो त्यांच्या आहे त्याच्यामध्ये खुश आहे. आणि म्हणून तो त्या आहे त्याच्यामध्ये खुश राहिला. आणि 4 पिढींचा विचार त्यांनी कधी केला नाही. असा हा वास्तव्याशी जे पर्यावरण आहे त्या पर्यावरणाशीच निगडीत राहत जगणारा, अल्पस्वार्थी, अल्पसंचित असा एक समाधानी समाज जर कोणता असेल तर तो आदिवासी समाधानी समाज आहे. मग आदिवासी समाधानी कसा आणि समजूतदार कसा, तर याचं एक उदाहरण सांगतो. यांनी मी बायका पोरांच्या शपथा घेतल्या, कधीच उभा राहणार नाही. वातावरण पाहून 2004 मध्ये उभं राहून गेले. आताही सकाळी पोह्याची अन्नाची शपथ घेतली आणि संध्याकाळी ज्या नेत्याच्या जीवावर एवढ्या पदापर्यंत पोहोचले त्या नेत्याच्या जीवावर 50 कोकेने एकदम मोकेन केसाने गळात आपण गद्दार होऊन गेले. पण बंडूकाकांनी शब्द न घेता, शपथ न घेता 5 पावलं पुढे आणून आला तरी त्याला चेअरमन केलं. ही बंडूकाकाची न्यायनीती. आणि त्याच्यानंतर अविश्वास आला, सक्सेस झाला चेअरमन. 7-8 महिने मग हिरे साहेब आले नाही, यादव हिरे आले नाही. मग यांनी ही मारुती रायाच्या समोर शपथ घेतो. काशीनाथ शांभाऊ सिद्धेश्वरच्या मंदिरामध्ये पहाटेला जातात, तेही शपथ घेतली. मग 4-5-6 मिटिंगा झाल्या. मग म्हणे लगेच या सुनील असं चालूच आहे, फोनवरून सांग की यांना ते वय घ्या, त्याला बडतर्फ करा. 3 मिटिंग सलग गैर राहिला ना, याला बडतर्फ करा. मी म्हटलं का बडतर्फ करा, हे कुंजाराम, भीमाळ, अहमद सगळे हे साक्षीदार घ्यावं. त्याने मी त्यांच्या बायकापुरांची शपथ. जर मिटिंग मध्ये विरोध राहिला तर चर्चा चांगली होते तुमच्या. ज्यांनी विरोध केले त्या विरोध करणाऱ्यांना सुनील देवरेंनी विरोध केले. यांच्या बोर्डिंग मध्ये पोषण आहार बोर्डिंगचं सगळं काढलं, गुन्हे दाखल केलेत, आबरू घातली, सगळीकडे केलेत, गुन्हे दाखल झालेत, पळत फिरले जामीनसाठी. आणि त्या सुनील देवरेचा पोरगा प्रमोशनवर घेतला, अकाउंटवर, मार्केटमध्ये अनेक कर्मचारी. मग सुनील देवरे जर तुमचा विरोध केला, दादा भुसेचा माणूस आहे, मग तुम्ही त्याला कसं काय घेतात? सुनील गायकवाडने, बंडू काकांनी मदत केलेली त्या योगेशला त्रास देतात, त्याचा दोष नसताना. मग हे नेमकं भूमीत काय, जमीत काय मिली बघत. आणि जेवढं सगळं मदत करून मार्केटिंग याला पण मदत केली. आणि सगळ्या एवढं जाऊ द्या तरी बी केली नाही. पुन्हा आणखीन उभाटामध्ये दिल्लीला गेला. जे काही बॅनर्स मी पाहिले त्याच्यावर ते सन्मान्य आनंद दिघे साहेबांचा फोटो टाकता आहेत, जो शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या प्रोटोकॉलमध्ये नाही, तो शिंदे गटाच्या प्रोटोकॉलमध्ये आहे. त्यामुळे त्यांची बंडखोरी जर होत असेल तर कदाचित ती शिंदे गटामध्ये बंडखोरी होते असं आपण समजू शकतो. आमच्या पक्षाचे ते प्राथमिक सदस्य सुद्धा नाहीत. आणि उद्धव साहेब ज्यावेळेला मालेगावला आले त्यावेळेला सन्मान्य उद्धव साहेबांना ते भेटायला आले नाहीत, त्यांना निमंत्रण असूनही ते सभेला आले नाहीत. त्यामुळे नेता आल्यानंतर जर कार्यकर्ता भेटायला येत नसेल तर तो आपल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे असं समजणं कितपत योग्य आहे. त्यांचं बंडखोरीचं मी स्वागत करतो. लोकशाहीमध्ये सगळ्यांना लढण्याचा अधिकार आहे.
आणि त्यांनी निवडणूक लढून माझी निवडणूक ते अधिक सोपी करतायत, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. काय विजन घेऊन निवडणूक लढणार? विजन फक्त विकासाचे आहे. सन्मान्य उद्धव साहेबांनी या महाराष्ट्राला जे विकासाचं स्वप्न दाखवलं आहे तेच मला मालेगावकरांना दाखवायचं आहे. 20 वर्ष संधी आमदार म्हणून या नेत्याला दिली, 5 वर्ष राज्यमंत्रीपदाची मिळाली, 5 वर्ष कॅबिनेट मंत्रीपदाची मिळाली, पण त्यानंतर सुद्धा मतदारसंघामध्ये कुठलाही विकास दिसला नाही. 5 वर्ष जनतेने आता मला संधी देऊन पाहावी. निश्चितपणानं 5 वर्षामध्ये मालेगाव मतदारसंघच नव्हे तर संपूर्ण तालुक्याला बारामती केल्याच्याशिवाय मी राहणार नाही.